तिसरं गणित आहे, मयूर एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. मयूर आणि नयन दोघे मिळून तेच काम 3 दिवसात पूर्ण करतात. तर नयन एकटी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे मयूर किती दिवसात काम करतो ते दिलेलं आहे. मयूर आणि नयन दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात ते दिलेलं आहे. आणि नयन एकटी तेच काम किती दिवसात करू शकते हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, मयूर एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. नयन तेच काम किती दिवसात पूर्ण करते हे आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला दिलेलं आहे, मयूर आणि नयन हे दोघे मिळून तेच काम 3 दिवसात पूर्ण करतात. तर आपण हे दोन पद्धतीने सोडवू शकतो, एक सूत्राच्या पद्धतीने आणि दुसरं लसावीच्या पद्धतीने. यासाठी सूत्र आहे, दिलेल्या दिवसांचा गुणाकार भागिले दिलेल्या दिवसातला फरक. म्हणजे सूत्र काय, दिलेल्या दिवसांचा गुणाकार भागिले दिवसांचा फरक. दिवसांचा फरक. आपल्याला मयूरचे दिवस दिलेले आहेत आणि मयूर आणि नयन दोघं मिळून जे काम करतात त्याचे दिवस दिलेले आहेत. तर दिलेल्या दिवसांचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 3. दिलेल्या दिवसांतला फरक म्हणजे 8 वजा 3, म्हणजेच 8 अधिक 24, 8 वजा 3 5, म्हणजेच आपल्याला 24/5 म्हणजेच 5 × 20 4/5 म्हणजे 4.4/5 दिवस हे नयनला एकटीला ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील. आणि हेच आपण लसावीच्या पद्धतीने पण आपण काढू शकतो. मयूरचे दिलेले आहेत 8 दिवस, त्यानंतर नयनचे विचारलेले आहेत आणि मयूर आणि नयनचे दोघांचे मिळून 3 दिवस दिलेले आहेत. आपल्याला दोघांचा लसावी काढूया. 8 आणि 3चा लसावी आहे 24. मग मयूर एका दिवसात 24/8 3 युनिट काम करतोय. मयूर आणि नयन दोघे मिळून एका दिवसात 24/3 8 युनिट काम करतात. तर आपल्याला नयनचे एका दिवसाचे युनिट आपल्याला काढायचे. तर दोघांचे युनिट येतात 8, मयूरचे एका दिवसाचे युनिट येतात 3, दोघांची वजाबाकी केली 5 युनिट नयन एका दिवसात काम करते. जर नयन एका दिवसात 5 युनिट काम करते तर एकूण 24 युनिट काम करायला नयनला किती दिवस लागणार? तर 24/5 म्हणजेच 4.4/5 दिवस हे एकट्या नयनला ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील.